याच कारणासाठी फार्मा कंपनी आमच्याबरोबर जॉईंट होतात. आम्ही तुमचा वेळ वाचू, पैसा वाचू, श्रम वाचू, कष्ट वाचू आणि स्ट्रेस वाचू. आता विषय मेनली की लक्षात घ्या, सेल्स हॅपीनेस. एमआरला सेल्स करताना हॅपीनेस येतो का, म्हणजे आनंद येतो का? पहिला विषय लक्षात घ्या की एमआरला सेल्समध्ये आनंद आहे का? तुम्ही म्हणता नाही, आमच्या एमआर कुठल्याही प्रकारचे आनंदी राहत नाही, दिवसभर फिरतात आणि अशा पद्धतीने कामकाज करतात की संध्याकाळी ते रिपोर्टिंग सांगताना सुद्धा सांगत नाहीत किंवा ते कामकाज काही नीट करत नाहीत. टाकताना त्याच्या मागं लागावं लागतं की फोन करून अरे काय झालं, काय नाही, कशा पद्धतीनं. आनंद का नाही आहे, कारण काय? एक 4 गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला मी नक्की सांगेन की एमआरला आनंद का नाही आहे कामामध्ये. कंपनी ओनरनी ही गोष्ट बारकाईने लक्ष ठेवायची गोष्ट आहे, कारण आपली कंपनी छोटे 8, 10, 20 एमआरची आपली कंपनी आहे. तर ह्याच्यामध्ये आपला जो प्रत्येक जो स्टाफ आहे त्याला त्या कामामध्ये आनंद आला पाहिजे. या कारणासाठी आपण काय काय केलं पाहिजे? जर ह्या गोष्टी आपल्या कंपनीमध्ये घडत असतील तर तुमच्या कंपनीमध्ये सहजता येईल. सहजता हा काही छोटा शब्द नाही, लक्षात घ्या. तुमच्या कंपनीमध्ये सहजता आली तर सेल्स हॅपीनेस हा नक्की होणार आहे. सेल्स हॅपीनेस नक्की होणार आहे. त्या एमआरला त्या कामामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद तयार होईल. मग आपण असं काय काय कामकाज केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने आपल्या टीमला त्या पद्धतीने हँडल केलं पाहिजे. आपण HR आहे, PMT आहे किंवा मॅनेजर आहे किंवा ओनर आहे किंवा त्याच्याबरोबर आपला एमआर पण आहेत. असे 4-5 आपली पीपल म्हणजे कंपनीमध्ये काम करत असतात. तर यात पहिला पार्ट घेऊ आपण फक्त तो म्हणजे एमआरला नक्की कोणत्या पद्धतीचं कामकाज केलं पाहिजे हे समजलं पाहिजे. तर पहिला विषय तो लक्षात घ्या, स्टॉकिस्ट ऑपरेशन. स्टॉकिस्टच्या ऑपरेशनमध्ये आपण त्या एमआरला एवढं गुंतवून टाकलेलं आहे की तो एमआर एक वेगळ्या पद्धतीने कामकाज करण्यासाठी तयारच नाही. त्याला तेवढे मोठे कॉल होत नाहीत. आपण म्हणतो ते जॉब आहे, नाही सर. स्टॉकिस्ट ऑपरेशनला आपण जे स्टॉकिस्टमध्ये आपण कामकाज करताना आपण त्याला एक्सपायरी काही ना काही रक्कम दिलेली आहे, बरोबर का? एक 10-12% समथिंग द्या, त्या कंपनीच्या हिशोबानुसार काय असेल असेल. तर याच्यामध्ये आपण जर त्या स्टॉकिस्टला पेमेंट दिलं आहे तर आपला एमआर तिथं का काम करत आहे, का आपण तिथला माल उचलून तिकडे नेत आहे, हे जर स्टॉकिस्ट ऑपरेशन आपण जर स्टॉप केलं ना सर एमआर फ्री होईल. आणि एमआर फ्री राहिला तर आपल्याला तो कामामध्ये कंटिन्युटी राहील, कामावर कंटिन्यू राहील. ही गोष्ट एक बारकाईने समजली पाहिजे. मी फक्त एक पॉईंट सांगतोय, अशा भरपूर गोष्टी आहेत की स्टॉकिस्टच्या रिलेटेड भरपूर कामं एमआरला दिली जातात. काल परवा इंटरव्ह्यू घेतला, काही जुने एमआर आले होते, यांचा इंटरव्ह्यू घेतला तर ही गोष्ट लक्षात आली की स्टॉकिस्ट ऑपरेशनमध्ये भरपूर लोक अडकलेले आहेत. म्हणजे मोठी कंपनी असो किंवा छोटी कंपनी असो, स्टॉकिस्ट ऑपरेशन पहिलं बंद करा. त्याला आपण घेतलेलं आहे फक्त सेल्स अँड मार्केटिंगसाठी, बरोबर का? तर सेल्स हा हॅपीनेस झाला पाहिजे, मार्केटिंग हे त्या पद्धतीने फार मोठं पाहिजे. दुसरा पॉईंट काय येतो त्यामध्ये लक्षात घ्या, सेल्स त्याला फ्री करा. सेल्स फ्री करा म्हणजे काय? त्याला काय करा, मार्केटिंगला जॉईन करा. लक्षात घ्या सर, आपले जे कस्टमर आहेत ना हा हुशार आहे फार. लक्षात घ्या, डॉक्टर हे फार हुशार आहेत. हे समजतात की हा सेल्सच्या नादात अडकलेला आहे, तर या लोकांना ती लोक जॉईन करत नाहीत. लक्षात घ्या, आपला कस्टमर फार रिच आहे. रिच लोकांबरोबर जॉईन होतात आणि मार्केटिंग हे रिच लोकांचं काम आहे, सेल्स हे गरीब लोकांचं काम आहे. तुमच्या कंपनीमध्ये सेल्सवर चर्चा होत असेल तर समजून घ्या तुमची कंपनी योग्य दिशेने चाललेली नाही. तर तुमच्या कंपनीमध्ये कायमस्वरूपी मार्केटिंग चर्चा पाहिजे साहेब. मार्केटिंग चर्चा ही तुमच्या कंपनीला मोठी घेऊन जाते. तर तुमच्या कंपनीमधले एमआर हे सेल्सला जॉईंट न होता ते झाले पाहिजे मार्केटिंगला जॉईंट. तेव्हा तुमचा सेल्स फ्री होईल, सेल्स हॅपीनेस इथनं वाढतो. त्याला एक स्टॉकेचं बोधरेशन. दुसरी गोष्ट त्याला काय करा, सेल्स फ्री करा. त्याला बनवा मार्केटिंगसाठी माणूस. लक्षात घ्या, मार्केटिंगसाठी तयार करा. मार्केटिंग सोपं आहे फार सर. जायचं डॉक्टरनं बोलायचं फक्त सर. कॉन्टेंट मार्केटिंग सर्वात मोठा विषय सर, सर्वात मोठा विषय. आपण करतोच काय नक्की मार्केटमध्ये जाऊन? आपण काय करतोय, फक्त डॉक्टरांना जातोय, भेटतोय, बोलून माघार येतोय. आपण थोडं समोर गुड्स दाखवतोय का? नाही सर ही 10-20 घ्या, 10-50 स्ट्रिप घ्या. नाही, आपण ते बाहेर आपल्या मेडिकल स्टोअर पैसे करतोय. हे फार साधी सोपी सरळ प्रोसेस आहे, पण आपण त्याला एवढे किचकट करून सोडलंय की जेणेकरून ते मार्केटिंग करायचं राहिलं बाजूला, तो एमआर सेलच्या मागं डॉक्टरने एवढा माल देण्यासाठी एवढा महाग लागतो की अवघड अवस्था आहे. लक्षात घ्या, जसं की आता मंथ एंड होत आलाय, मंथ एंडला हीच कंडिशन आहे सर. 25-30 सर्वात जास्त सेल्स करण्यासाठी एमआर लोक धावतात. बाकीचे 1 ते 25 तारीख काय करतात? मग 1 ते 25 तास मार्केटिंग शिकवा. काळाची गरज आहे मार्केटिंग शिकवायला लोकांना. तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये 25-30 एमआर हा फ्री राहील. दॅट इज सेल्स हॅपीनेस. ही फार काळाची गरज आहे. पुढचा विषय तो अनवॉन्टेड कॉल्स. एमआर लोक ह्या गोष्टीला फार वैतागलेले आहेत. अनवॉन्टेड कॉल. मॅनेजर उठल केव्हा कॉल करतो? रात्री 10 वाजले काय, 11 वाजले काय, सकाळी 9 वाजले काय, 8 वाजले काय? अरे काय कॉल, किती लिमिट असते त्याचं सर? अनवॉन्टेड कॉल त्याचे बंद करा. हे कंपनीमधून त्या पद्धतीने त्याच्यावर फोकस केला गेला पाहिजे. काही मॅनेजर लोक घरातलं काही प्रेशर आलं की ते एमआरवर टेन्शन देतात, किंवा काही कंपनीतून प्रेशर आलं की ते काय करतात, एमआरवर प्रेशर करतात. का? तर तो अडकला बिचारा. तर जर अनवॉन्टेड कॉल जर कमी केले तर एमआर हा काय होईल, आनंदी होईल. या पद्धतीने जेव्हा तुम्ही कामकाज कराल तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये एमआर हा फ्री राहिला तर मोठ्या प्रमाणात होईल. सेल हा कोणी जरी म्हटलं तर लक्षात घ्या 80% सेल हा एमआर सांगतो, 20% सेल ही बाकीचे सिस्टीम म्हणत असते. आणि जर ह्या पद्धतीने जर कामकाज केलं, जर मार्केटिंगसाठी कामकाज केलं तर काय होईल, 80% मार्केटिंग करेल. म्हणजे 80% काय करेल, एमआर फ्री राहायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि जेव्हा राहील तेव्हा तुमच्या कंपनी तो एमआर टिकेल. आणि जर सेल्स फ्री करायचं असेल त्या एमआरला तर काही गोष्टी ह्या पाळल्या पाहिजे, जसं की स्टॉकेस ऑपरेशन आहे, किंवा एमआरला मार्केटिंग करा, किंवा अनवॉन्टेड कॉल कमी करा. आणि दुसरी गोष्ट कंपनीचं बोधरेशन.
कंपनीचं बॉदरेशन एक वेगळा प्रकार सुरू झाला आहे मार्केटला, वेगळा प्रकार आहे, लक्षात घ्या. स्टॉकिस्टपेक्षा काही लोक माल काय करतात की दुसऱ्या राज्यातून मला इकडून तिकडून माल आणून टाकतात. हाही प्रकार एक वेगळा अजून आहे. जोपर्यंत ते बंद होत नाही तोपर्यंत एमआरचं टेन्शन कमी होत नाही. हे कंपनीचं बॉदरेशन जो प्रकार आहे ना, हा पहिला प्रकार बंद झाला पाहिजे. या कारणासाठी काय केलं पाहिजे तर कंपनीने अशा काही सिस्टीम राबवल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये एमआर हा फ्री राहिला पाहिजे. लक्षात घ्या सर, हे फार काळाची गरज आहे. एमआर का बदलतात कंपनीमधून, याच्या मागे हे 4-5 मुद्दे आहेत. अजून काही 2-4 मुद्दे असतील, लक्षात घ्या, मी नाही म्हणत नाही गोष्टीला, परंतु काही 4-5 मुद्द्यावर तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आपल्या कंपनीमध्ये वेळ, पैसा, श्रम, कष्ट आणि स्ट्रेस कसा वाचवला पाहिजे, तेव्हा तुमची कंपनी योग्य पद्धतीने जाण्यासाठी कामकाज करेल. तर आम्ही या कारणासाठी काम करतो. आज आमच्याकडे ज्या काही 66 कंपन्या आहेत, त्या 66 कंपनीचा उद्देशच आमचा हे लक्षात घ्या की कंपनीमध्ये असं काही मार्केटिंग घुसवा की ज्यामुळे एमआर फ्री राहील, ऑफिस स्टाफ फ्री राहील आणि कंपनीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आयाम तयार होईल आणि कंपनीमध्ये सहजता येईल सेलमध्ये. सहजता हा शब्द फार मोठा आहे, लक्षात घ्या. जोपर्यंत सहजता कंपनीमध्ये येत नाही तोपर्यंत कंपनी फार मोठी बनतच नाही. जर तुमचा सेलसाठी जर तुमची टीम काम करत असेल तर रॉंग आहात तुम्ही. लक्षात घ्या, तुमच्या कंपनीमध्ये मार्केटिंगसाठी कामकाज झालं पाहिजे. मार्केटिंग हे जगातलं सर्वात मोठं टूल आहे. जर मार्केटिंग एवढं मोठं असेल ना तर सेल फार छोटा आहे. लक्षात घ्या, सेल्स आपोआप होणार आहे आणि सेल्स आपोआप होण्याची गोष्ट आहे. हे काय बळजबरीने करण्याचा प्रकार नाही. ओके.